तर सुरुवात करूया. आपण अनेक वेळेला कला स्वातंत्र्य म्हटलं की पहिला अ, विचार जो येतो तो म्हणजे वास्तववादी सिनेमांचा. आणि वास्तववादी सिनेमांमध्ये कला स्वातंत्र्य हे जास्त लागतं असा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आणि वास्तववादी सिनेमा म्हटलं की नागराज तुमचं नाव पहिले येतं. अ, कला स्वातंत्र्य ही व्याख्या तुमच्या दृष्टीनं नक्की काय आहे? अ, ही व्याख्या आहे की म्हणजे हे वास्तवच आहे हे, की कलेला स्वातंत्र्यच पाहिजे हं, आणि कलेला स्वातंत्र्याशिवाय काही होणार नाही हं. कला. तर म्हणजे कलेला बांधलं तर कदाचित ती कलाच राहणार नाही मग. मग ती काहीतरी एक हुजरेगिरी होऊन बसेल. तर कलेसाठी स्वातंत्र्य खूपच महत्वाचं आहे. हं. अ, कला स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% मिळते. कारण की हं, मी हं. घेतो ते. आणि म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं नाही? अ, मला वाटतं की तुम्हाला जे म्हणायचंय हं. ते तुम्हाला म्हणता आलं तुमच्या गोष्टीतून. अ, तरच तुमच्या कलेला काय अर्थ उरेल. आणि मी ज्या पद्धतीचे फिल्म करतोय, मला आजवर असं काय कधी बर्डन जाणवलं नाही किंवा असं काय हं. कोणी सांगितलं नाही की तू हे नको करू. एक सांकेतिक किंवा एक असं आपल्या डोक्यात काहीतरी संकल्पना असतं की हे करायला पाहिजे का? जेव्हा सुरुवातीला मी मगाशी बोलताना म्हणत होतो की मी जेव्हा पिस्तुल्या केली होती हं. पहिल्यांदा, नॅशनल अवॉर्ड मला मिळालं हं. आणि माझा पहिला इंटरव्ह्यू झाला एका वृत्तपत्रात. तर मी मोकळेपणानं सगळं बोललो की माझ्या जातीविषयी, जातीच्या संकल्पनेविषयी, भारतातल्या आणि म- म- महाराष्ट्रातल्या जातीविषयी. हं. आणि मला अचानक ते इंटरव्ह्यू वाचून माझ्या मित्रानं फोन केला की तू हे काय बोलतोय? तू फिल्म इंडस्ट्रीत आत्ताच पहिली फिल्म केली, तुला बाहेर फेकतील जातीविषयी बोलायला लागल्यावर. तर मी एकदम घाबरून गेलो. माझा भाऊ पण म्हटला तू असं नाही बोलायला पाहिजे. मग म्हटलं काय बोलायला पाहिजे? म्हणजे मी मी कोण आहे म्हणून सांगायचं? माझा बाप प्राध्यापक होता, फिल्म मेकर होता. काय सांगू? माझा बाप जो होता तो होता. मग मी ज्या गोष्टींबद्दल बोलतोय तीच माझी वास्तविकता आहे. आणि हे स्वातंत्र्य घेऊन मी नाही बोललो तर मग मी खोटं बोलायला लागेल की पिस्तुल्या म्हणजे माझं जग नाही, मी कुठेतरी बघितलंय. फॅन्ड्री म्हणजे असंच एक अनुभव होता वगैरे. आणि आणि जर तुम्ही तुमचं वास्तव लपवायला लागला तर हां. तुमच्याकडे सांगण्याचं काहीच उरत नाही. हं, हं. आणि मला एक 2-3 दिवस मी जरा भंडावून गेलो होतो. मला भीती वाटली की आता आपण ह्याच्याविषयी नाही बोलायचं, काय करायचं? हं. मग गोष्टी आपल्या मनातल्या काय सांगायच्या? आणि मला लक्षात आलं की मी कुठं केंद्रात आहे मराठी सिनेमाच्या. मी म्हटलं आपण परिघावरच आहेत. इथून बाहेर कोणी फेकणार नाही. आणि उलट स्वागतच केलं खरं तर सगळ्यांनी. माझ्यावर प्रेमच केलं सगळ्या लोकांनी की तू ज्या पद्धतीच्या गोष्टी सांगतोय. खूप लोक अशा इथं सगळ्या दिग्गज मंडळींनी माझ्या पाठीवर थाप टाकली की तू किती वेगळा सिनेमा, तुझं वेगळं म्हणणं मांडतोय. तर मला वाटतं मी माझं स्वातंत्र्य घेऊनच आजवरच्या फिल्म केल्यात. हं, हं. आणि कधी कधी होतं की काही गोष्टी असतात की तुम्हाला तेवढ्या मोकळेपणानं बोलता येत नाही. पण तुम्ही जास्तीत जास्त 99% किंवा 99.99% तुम्ही स्वातंत्र्य घेऊन तुम्ही करायला पाहिजे. 1% कधी कधी धोक्यात येतो, ते तुम्हाला माहितीच आहे कसं कसं येऊ शकतो. अ, मला वाटतं तुमचा मित्र हा फिल्म इंडस्ट्रीच्या आतला होता की बाहेरचा होता बाहेर ह्यावर खूप अवलंबून आहे. तो बाहेरचा होता, तो बाहेरचा होता. बाहेरचा होता. मला वाटतं अभिनचा अनुभव थोडासा वेगळा आहे देऊळ बनवताना. काय सांगाल? सो देऊळची निर्मिती जेव्हा मी केली तेव्हा लोक मला अजिबात ओळखत नव्हते कारण मी त्या इंडस्ट्रीतला नाहीये. त्यामुळे देऊळची स्टोरी मला भावली म्हणून मी करायचं ठरवलं. हं. जेव्हा मी ठरवलं तेव्हा मला बाकीची काही कल्पना नव्हती की फिल्म इंडस्ट्रीमध्ये गोष्टी कशा घडतात. म्हणजे माझ्यासाठी शाळेत एखादं नाटक करणं आणि देऊळ करणं हा मला इक्विव्हॅलंट तेव्हा वाटलं होतं. त्या निमित्ताने देऊळ घडला आणि त्यात पूर्ण एफर्ट्स टाकून तो देऊळ मोठा करायचा प्रयत्न केला, तो हं. झाला. हं. पण जेव्हा देऊळचं रिलीज आमचा होणार होता हं. त्याच्या आदल्या दिवशी माझा प्रीमियर चालला होता PVR मध्ये लोअर परेलला. सगळी मराठीतली दिग्गज मंडळी बघत होती आणि मी तो एक 100 एक वेळा बघितला असल्यामुळे मी ऑफकोर्स बाहेर उभा होतो. मला फोन आला आणि त्या फोनवरच्या माणसाने मला विचारलं की त्यांनी मला सांगितलं की हो काय तुम्ही उद्या देऊळ दाखवतो वय. म्हटलं हो, कोण बोलते? मला वाटलं की पत्रकार वगैरे असेल. तर त्यांनी मला सांगितलं की दाखवायचं नाही बरं का. मला पहिल्यांदा कळलंच नाही. म्हणजे म्हटलं काय झालं? तर तो म्हटला जर तुम्ही उद्या पहिला ठाण्याला शो आहे, तो जर झाला तर आम्ही तिथल्या काचा फोडू. आता हे ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा रियालिटी कळली की म्हणजे माझं जो इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये जर कोणाला खुन्नस आली तर तो मला लिगल नोटीस पाठवतो. हं. म्हणजे कोणाशी येऊन घराच्या काचा फोडण्याचे चान्सेस नसतात.
तर ते पहिल्यांदा मला ती रियालिटीचा जाणीव झाली की आपण जे काय करतोय त्याच्यानी काय होऊ शकतं. आणि मग तो एक इन्सिडन्स मला बरंच काही शिकून गेला, कारण मला ते तर होऊ द्यायचंच होतं. माझा देऊळचं मला रिलीज करायचीच होती. पण मग हे करताना जी काही टसल झाली, त्या टसलसाठीचं एक लर्निंग कर मला त्यातनं मी गेलो, की ज्याच्यात भारतातल्या लोकांच्या भावना पटकन दुखावल्या जातात आणि त्या दुखवू नये म्हणून मग तुम्हाला कुठं ना कुठं तरी काहीतरी कॉम्प्रोमाइज करत जायला लागतं, हे मी तेव्हा शिकलो. म्हणजे खरं तर थोडीशी वेगळी तुमची भूमिका आहे, पण अमेरिकेत सुद्धा देऊळ तुम्ही दाखवला तेव्हा काही प्रॉब्लेम आला? सो अमेरिकेत मग भारतात देऊळचा रिलीज झाला. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी अपोजिशन आम्हाला होतं, लोकांचे फोन येत होते. पण मग तो देऊळ पिक्चरनी पकड जेव्हा घ्यायला लागले लोकांवरती, त्यावेळेला त्याचे कौतुक करणारे लोक जास्त होती आणि क्रिटिसाइज करणारे लोक कमी होती. भारतात देऊळ चांगला झाल्यानंतर मी अमेरिकेत देऊळ मला रिलीज करायचा होता. त्यावेळेला नाफा नव्हतं, त्यामुळे मला रिलीज करताना मला सिटी टू सिटी जायला लागायचं. तर ते करताना बे एरियातलाच मी असल्यामुळे पहिला मी बे एरियामध्ये तो रिलीज करायचा ठरवला. तो इथेच कुपटेन एरियामध्ये मी चित्रपट रिलीज केला. आपला इथेच मुकुंद मराठे असतील कला म्हणून एक संस्थेचे, त्यांनी पुढाकार घेतला तो रिलीज करायचा. आम्ही तो चित्रपटाची डेट ठरवली. तो चित्रपट पूर्णपणे सोल्ड आउट होता. 2 शोज आम्ही लावले होते. त्या शोला इथे एक हिंदू जनजागृती समिती म्हणून आपल्याकडे एक यंत्र आहे, तर त्यांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा चित्रपट रिलीज नाही करायचा अमेरिकेत. मला आश्चर्याचा तेव्हा धक्का बसला की म्हटलं भारतात मला अपोजिशन झालं मी समजू शकतो, पण इथे हिंदू जनजागृती समिती सारख्या संस्थेनी त्यांचं जे सॅटेलाइट सेंटर आहे त्यांच्याकडनं मला अपोजिशन येत आहे. पण आम्ही ठरवलं की तो आम्ही करणार आहोत, कारण विल सी व्हॉट हॅपन्स. इथे काय होतं की तुमची गर्दी एका साईजपेक्षा जास्त झाली की पोलीसच्या व्हॅन्स उभ्या राहतात. तर तसंच झालं, कारण आमची पिक्चरला सोल्ड आउट होता आणि बाहेर डेमॉन्स्ट्रेशन करणारे लोक पण बाहेर आली होती. पण इथे एका सॉफिस्टिकेटेड पद्धतीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन होतात, त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही तो काचा चित्रपट फोडण्याची कुठली धमकी नव्हती. म्हणजे ऍज मी म्हटल्याप्रमाणे की एखादी लिगल नोटीस आली असती तेवढंच, बाकी काही नाही. बरं, खरं तर म्हणजे इथं मेकर्सच जबाबदारीनं सिनेमे बनवतात असं म्हणायचं का मग? म्हणजे इथे जास्त स्वातंत्र्य आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला असं म्हणायचं की दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्य आहे, पण आपण कुठल्या पद्धतीचं स्वातंत्र्य बोलतो त्याच्यावरती आहे. मी आता भारतामध्ये आपल्याला चित्रपट करताना तिथल्या लोकांच्या भावना जपून एक करणं आवश्यक आहे. पण ॲट द सेम टाइम इथे सेन्सॉरशिप नसल्यामुळे, म्हणजे रेटिंग्स आहेत पण सेन्सॉर सर्टिफिकेशन नाहीये, गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाहीये. म्हणजे उद्या मी प्रेसिडेंटच्या बद्दलची पण इथे फिल्म करू शकतो, मला कोणीच बोलणार नाही. गव्हर्नमेंटची पण करू शकतो, कोणी बोलणार नाही. कारण अमेरिकेतल्या फर्स्ट अमेंडमेंट मध्ये मला हा राईट आहे ऍज अ अमेरिकन सिटीजन की मी माझ्या भावना व्यक्त करू शकतो आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. पण लिगल सूट्स येऊ शकतात, लोकांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे म्हणजे लिगल केसेस झाल्यानंतरचे डॅमेजेस वेगळे आहेत. पण भावना स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सर्टनली आपल्या ह्या देशामध्ये आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्याकडे रिलिजियस फ्रीडम किंवा सोसायटल फ्रीडम ह्या बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टींमधनं आपल्याला भारतामध्ये सिनेमे करताना थोडाफार काहीतरी त्रास होऊ शकतो. आणि आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. म्हणजे सेन्सॉरशिप एका बाजूला असते किंवा दुसऱ्या बाजूला लोकल सोसायटीज असतात किंवा काही पॉलिटिकल पार्टीज असतात, त्यांचे स्वतःचे काही वेगळे प्लॅन्स असतात. त्याच्यामुळे हे हर्डल्स येऊ शकतात. त्यामुळे भारतामध्ये चित्रपट करताना एक प्रोटोकॉल वेगळा आहे, अमेरिकेमध्ये करताना एक प्रोटोकॉल वेगळा आहे. काय चांगला आहे काय वाईट आहे हे रिलेटिव्ह आहे, पण आहेत प्रोटोकॉल्स 2 आहेत. एक प्रोटोकॉल मला वाटतं जो इथे आहे आणि त्याबद्दल म्हणजे अडचण शेवटी निर्मात्याची तीच होते जी अमेरिकेतही होते, ती म्हणजे कॅन्सल कल्चर जे आहे. कॅन्सल कल्चरमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले अनेक कलाकार अमेरिकेत आहे. एका पद्धतीनं ही सामाजिक सेन्सॉरशिपच आहे. हा अनुभव अमेरिकेत येतो, फक्त वेगळ्या पद्धतीनं भारतात येतो असं नाही वाटत का? म्हणजे इन अ वे सेन्सॉरशिप दोन्हीकडे आहे. आता कॅन्सल पद्धत जी आहे, मी आता इनफॅक्ट सोशल मीडियामुळे आपण एंड युजरकडे ती पॉवर आता अजून जास्त दिलेली आहे. मी सुरुवातीला आता मे बी एक 5-10 वर्षापूर्वी जर लोकांना एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यांना डेफिनेटली कुठल्या तरी लिडरला फाइंड आउट करून मग त्यांच्या थ्रू त्यांना तो प्रोटेस्ट करता यायची. आता कसं होतं की म्हणजे उचलली जीभ लावली टाळायला पद्धतीने सोशल मीडियावरती गोष्टी होतात आणि कुणी काही लिहू शकतं. त्यामुळे तिथे तो पार्ट आहेच आणि तो जास्तीत जास्त आता वाढत जाणार आहे. कारण ते एक नवीन टेक्नॉलॉजी आपणच स्वतः तयार केली की जी आपल्यालाच भस्मासूर सारखी ऍक्ट होऊ शकते. पण ऑडियन्सच्या दृष्टीने आपण कॉन्टेंट्स डिलिव्हर करतो,
त्यांनी बघावे ही आपली अपेक्षा असते. आणि त्याच्याबरोबर म्हणजे आपल्याला एक क्रिएटिव्ह फ्रीडम असताना प्रोड्युसरला एक बिझनेस फ्रीडम पण मिळणं आवश्यक आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन कुठल्याही जगात कुठल्याही देशात तेच राहू शकतं. पण फक्त त्यातले जे काही एक ठोकताळे असतात ते देशानुसार बदलत राहतात. इथे जरी असं सेन्सर सर्टिफिकेट नसलं तरी जी रेटिंग सिस्टीम आहे त्या रेटिंग सिस्टीम मध्ये ज्यांना NC-17 अशा पद्धतीचं रेटिंग मिळतं त्यांना अनेक वेळेला सिनेमाचे थिएटर सुद्धा उपलब्ध होत नाही असं ऐकत असतो. हे किती खरं आहे? म्हणजे एक्झाम्पल्स आहेत, पण आपण जर बघितलं तर आय थिंक आपल्याला प्रॉबॅबिलिटी जर बघितली की एक 10 मूवी जर रिलीज झाले तर त्यापैकी कितींना हा त्रास होतो. तर मला असं वाटतं की 10 पैकी 8ला तर त्रास होत नाही. अच्छा. त्यामुळे जे काही आपल्याला एक एक्सेप्शन असतील किंवा काही जे मायनॉरिटी एक्झाम्पल्स आहेत तर ते सगळ्याकडेच त्या डेटा सेटमध्ये आहेत. पण ॲट द सेम पॉईंट ऑफ टाइम इथे आपण एखादी गोष्ट ओपनली दाखवू शकणं किंवा आता आपण OTT वरती म्हणजे नेटफ्लिक्स किंवा प्राईमवरती आपण अशा बऱ्याचशा गोष्टी बघतो की त्याच्यात नॉट ओन्ली व्हायलन्स पण इव्हन सेक्शुअल डिस्कशन्स किंवा न्यूडिटी याच्यावरती गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या ओपनली बोलल्या जातात. म्हणजे आता आपण आजच जो सई देवधरचा न आवडती गोष्ट दाखवला तर त्या चित्रपटाला इथे आम्हाला दाखवायला काहीच प्रश्न नव्हता, कारण आम्ही ओपनली त्या गोष्टी डिस्कस करू शकतो किंवा आमच्या ऑडियन्सला पण तो बघण्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर तशा पद्धतीचं जे एक फ्रीडम आहे मिळतं ते फ्रीडमचा एक ऍडव्हान्टेज नक्कीच आहे इथे. महेशजी मी आपल्याकडे येते. तुमचे सिनेमे जे होते ते करमणूक प्रधान होते आणि भरभरून मनोरंजन त्यातून होत होतं. तुम्हाला कधी सिनेमा बनवताना सेन्सॉरशिप किंवा अशा पद्धतीचं की स्वातंत्र्य नाही असं काही वाटलं का कधी बनवताना? मला तसं कधी वाटलं नाही खरं म्हणजे, कारण मी कधीही असे सिनेमे बनवलेले नाहीत त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होऊ शकते. पण कधी कधी काय होतं म्हणजे आपण अनावधानाने आपल्या पद्धतीने आपण प्रोजेक्ट करतो, एक काही क्रिएट करतो आणि कुठेतरी काहीतरी काहीतरी कोणाला तरी खटकते आणि त्याच्यावरून खूप मोठा गदारोळ उठू शकतो. मी एक फिल्म केली होती दे दणादण. त्याच्यामध्ये माझा जो हिरो आहे लक्ष्मीकांत बेर्डे त्याला सुपर पॉवर येते. तर माझं कन्सेप्शन असं होतं का ते एका माळ रानावरती एक अंडरग्राऊंड न्यूक्लिअर एक्सप्लोजन होते आणि ते त्याच्यामध्ये तो सापडतो आणि त्याला ते किरणोत्सर्गामुळे त्याला ती पॉवर येते. तर सेन्सरनी मला काय सांगितलं का तुम्ही किरणोत्सर्ग हा शब्द काढून टाका. म्हणजे तो बेस आहे माझा. किरणोत्सर्गाशिवाय कशी पॉवर येणार त्याला? कारण म्हणजे इट इज अगेन्स्ट आवर न्यूक्लिअर पॉलिसी. बिकॉज दॅट टाइम आय एम टॉकिंग अबाउट 1987. अरे बापरे. इट इज अगेन्स्ट आवर न्यूक्लिअर पॉलिसी. आणि माझा पिक्चर रिलीज मला करायचा होता लगेच. सो आय हॅड नो टाइम टू आर्ग्यू. लगेच काढून टाकला तो शब्द आणि त्याच्याऐवजी किरण असं काहीतरी होते डायलॉग कट फक्त. लोकांनी काय समजावं. दॅट वॉज द ओनली टाइम आय हॅड अ प्रॉब्लेम. अच्छा. पण काय काय वेळेला असं वाटतं ना आपण अनावधानाने काहीतरी करतो आणि काहीतरी ते सेन्सरला सुद्धा खटकते. आता मी थरथराट केला त्याच्यामध्ये लक्षात तोंडी एक वाक्य होतं किमी कपडे काटकसर कर. तो म्हणतो किमी काटकर होती ना त्यावेळेला शी वॉज किमी कपडे काटकसर कर असं तो म्हणाला. ते डायलॉग होता. तर मला टेन्शन थ्रूआउट सेन्सरच्या वेळेला स्क्रीनिंगच्या वेळेला होतं का ते कापतात का काय पण ते सुटली कात्रीतून ती. इट जस्ट वेंट ऑफ. अच्छा. तर अशा आहेत पण असा बेसिक मला असा कधी इश्यू आला नाही. प्रसादजी, कलाकारानं राजकीय भूमिका घ्यावी का की त्याची कला हीच त्याची भूमिका